सोलापूर जिल्ह्यात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली सुरू असलेला अश्लील प्रकार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मोडीत काढला आहे। शुक्रवारी पहाटे सोलापूर तालुका आणि बार्शी हद्दीत 3 ठिकाणी सुरू असलेल्या ऑर्केस्ट्रा बारवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले। सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्या पथकाने कोंडी येथील कॅसिनो बारवर छापा टाकला। येथे 11 महिला अश्लील नृत्य करताना आढळल्या, तर 23 ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले। लॅपटॉप आणि वाहनांसह तब्बल 46,31,000चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। दुसरी कारवाई खेड येथील सुखसागर बारवर करण्यात आली। या ठिकाणी 7 महिलांकडून अश्लील हावभाव करून घेतले जात होते। येथे 18 ग्राहकांवर कारवाई करत 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तिसरी कारवाई बार्शी तालुक्यातील सेंट्रो बारवर करण्यात आली। या ठिकाणी झालेल्या कारवाईत 18 महिला अश्लील नृत्य करताना सापडल्या। धक्कादायक म्हणजे या ठिकाणी 57 लाखांच्या मुद्देमालासोबतच एक तलवार देखील पोलिसांना मिळून आली आहे। या तिन्ही कारवायांमध्ये एकूण 1,83,83,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण 91 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही धडक कामगिरी बजावली आहे। या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। सोलापूर ग्रामीण युनिटमध्ये काही माहिती भेटली होती की काही इलिगल ॲक्टिव्हिटीज ऑर्केस्ट्रा बार लेट नाईट चालू आहे म्हणून त्या अनुषंगाने आम्ही गोपनीय माहिती काढण्यासाठी 2-3 दिवस रेकी केले। त्या रेकीनंतर आम्ही काल रात्री 3 टीम रवाना केले। 3 ठिकाणी आम्हाला असं माहिती होतं। त्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत 2 गुन्हे दाखल झाले। कॅसिनो ऑर्केस्ट्रा बार कोंडी इथं एक टीमनी रेड केले आणि सेकंड आहे की सुखसागर ऑर्केस्ट्रा बार इथं रेड केले। त्या अनुषंगाने तिथं जे सगळं व्हेरीफाय केल्यानंतर आम्हाला इलिगल ॲक्टिव्हिटीज दिसून आलं। ह्याच्यामध्ये जास्त जे ते डान्सर्स असतात ते जास्त ठेवले होते। नंतर जे वेळेनंतर ते त्यांचं टाईम बंदनंतर ते ऑर्केस्ट्रा बार चालू होता आणि कस्टमर्स इलिगल प्रमाणे काही वागत होते, त्यासाठीच गुन्हा दाखल केलेले आहे। तसेच बार्शी तालुक्याला एक टीम रवाना झाला होता, तिथंही सेम प्रकारचं कृत्य आढळून आलेले आहे। त्या अनुषंगाने 3 गुन्हा दाखल आहे। टोटल 91 आरोपी आम्ही अटक केलेले आहे आणि टोटल 1,12,00,000चा मुद्देमाल हस्तगत केलेले आहे। ह्याच्यामध्ये काही कॅश आहे, काही वाहन आहे आणि काही दारू इलिगल प्रमाणे विकत होते असं सेक्शन्स सगळं ह्याच्या FIRमध्ये टाकलेले आहे। हे टीममध्ये आम्ही खास करून SP ऑफिस लोकांना दिले होते। खास करून प्रत्येक टीममध्ये एक सिव्हिल ड्रेसचं एक अंमलदार होते, नंतर एक लेडी कॉन्स्टेबल होते आणि API सलगणे, खरांडे API आणि API माळी असं 3 अधिकारी होते आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पहिले रेकी करून कुठं बारचं एक्झिट आहे, एंट्री कुठं आहे, कुठून पडू शकतं, मॅक्झिमम जे आम्हाला तिथं एव्हिडन्स लागतात ते सगळं आम्ही गोळा केले। नंतर रेड पडलं। नंतरही ते गुन्ह्याच्या अनुषंगाने आता तपास चालू आहे। ह्याच्यामध्ये ई-साक्ष असतील, व्हिडिओ पंचनामा हे सगळं केलेले आहे आणि सगळ्यांना तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की सोलापूर ग्रामीणमध्ये इलिगल ॲक्टिव्हिटीज 0 टॉलरन्स पॉलिसी आहे। कुठेही काही तुम्हाला अडून आलं तर आमच्यापर्यंत तुम्ही माहिती पोचवा आणि आम्ही नक्की त्याच्यावरती कारवाई करू। लेडीज डान्स बार असतील या कुठं लॉजमध्ये प्रॉस्टिट्यूशन चालू आहे आणि महिला सुरक्षाबद्दल आम्ही खूप सिरियसली घेतलेले आहे। धन्यवाद। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापुर। सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स।